नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जी डी ऑलराऊंडर हे यूट्यूब चॅनल. दर्शको, आज मी अत्यंत गंभीर विषयावर अशी चर्चा करणार आहे आपल्यासोबत. अत्यंत गंभीर म्हटला तरी चालेल. आणि ते खास करून देशातील तरुण तरुणीसाठी हे खूप महत्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. कारण विधानच तसं आपल्याला कानावर आलेलं आहे. 15 मे 2026 रोजी हे विधान आलेलं आहे. आणि हे कोणी सामान्य व्यक्तीने केलेलं नाही. तर हे विधान गांभीर्याने घेण्यासारखं आहे. त्यामुळे आपण न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल, त्यावेळी नेमकं मला काय बोलायचं आहे, हे तुम्हाला समजेल. दर्शको, माझं नाव गणेश रंगराव डवरी, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना राष्ट्रीय प्रेझिडेंट, तसेच RIT कार्यकर्ता, माहिती अधिकार महाराष्ट्र शासन सहाय्यक सचिव म्हणून सुद्धा मी काम करतोय. या दृष्टीने मी ही पद का सांगितली माझी, हे पण मला सांगणं अनिवार्य होतं. की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही पुढे व्हिडिओ पाहाल, पूर्ण न स्किप करता, त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की नेमकं मला काय सांगायचं आहे आणि आज मी माझा पूर्ण उल्लेख असा का करून दिला. तर दर्शको, आता ते विधान काय आहे हे आपण जाणून घेऊया. देशातील तरुण तरुणी हे झुरळ आहेत. कोण झुरळ आहेत? जे बेरोजगार आहेत, ज्यांना काही कामधंदा नाही, अशा लोकांना उद्देशून झुरळ ही उपमा दिलेली आहे. आणि ही उपमा देणारे साधी व्यक्ती नाही, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय न्यायाधीश सूर्यकांत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. देशातील तरुण तरुणी बेरोजगार जे आहेत ते झुरळ आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया वापरणारे झुरळ आहेत. RIT माहिती अधिकार कार्यकर्ते हे झुरळ आहेत. लोकशाहीतील चौथा स्तंभ जे RIT, RTI, माहिती अधिकार, ह्यालाच झुरळ उपमा आपले जस्टिक सूर्यकांत यांनी झुरळ उपमा दिलेली आहे. मग त्यांना असं म्हणायचं आहे की आपल्या देशाची जी व्यवस्था आहे, ती रोजगार मुलांना देऊ शकत नाहीत, कामधंदा देऊ शकत नाहीत, असं त्यांना म्हणायचं होतं का? तर अतिशय गंभीर असं हे वक्तव्य आहे. याचे पडसाद पूर्ण देशात आज उमटलेले आहेत. हे 15 तारखेला ज्यावेळी एका वकिलाने एक दावा दाखल केला सर्वोच्च न्यायालयात, मला वकिली क्षेत्रात मोठी बढती मिळावी. काही वक्तव्य त्यांनी सोशल मीडियावर प्रस्थापित केले होते त्या वकिलाने. त्यावेळी हा दावा ज्यावेळी दाखल केला, त्यावेळी जस्टिस सूर्यकांत यांनी हे वक्तव्य त्याला अनुसरून केलं होतं. देशातील बेरोजगार तरुण हे झुरळ आहेत. आपल्याला हे म्हणावं तसं हे वक्तव्य नाही. म्हणजे हे अतिशय गांभीर्यपूर्वक वक्तव्य घेण्यासारखं आहे. हे मी आपल्याला का सांगतोय? आज देशात इतकी महागाई वाढलेली आहे. इतकी किती अवस्था बेकार झालेली आहे. तरुण तरुणींना रोजगार भेटत नाही. कामे धंदे शासकीय नोकरीत त्यांना सेवा भेटत नाहीत. ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, किती वर्षे करतात. एक पद मिळवायसाठी 30-30, 40-40 हजार मुलं एका पदासाठी अर्ज करतात. हे किती हे आहे. आता हे मध्यंतरी पोलीस भरती झाली, विविध क्षेत्रात शासकीय कर्मचाऱ्यांची भरती झाली. 10 जिथं 10 पदं भरायची असतात, तिथं 40,000 मुलं अर्ज करतात. म्हणजे किती बेरोजगारी आहे बघा. हे अतिशय गांभीर्य आहे. हे आणि हे वक्तव्य आपल्याला ज्या व्यक्तीकडून ऐकायला मिळालं, ते भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे आहेत.
इतक्या मोठ्या लेव्हलला असणारी व्यक्ती असं झुरळ ही उपमा देते, की योग्य नाही. नंतर त्यांनी सारवासारव पण केली, की हे मी जे बोगस डिग्र्या घेऊन बोगस कार्यकर्ते आहेत, अशांना मी उद्देशून बोललो. पण आता ते असं कसं म्हणू शकतात, जे माहिती अधिकार कार्यकर्ते असतात, जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात, ही लोकं बोगस आहेत. हे अतिशय चुकीचं आहे. आज मी माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून माझं सुद्धा एक स्वतःचं एक वर्ग आहे. मी त्यांना संबोधत असतो, माहिती देत असतो, कायदेशीर अनुसरण माहिती देत असतो. मग आम्ही लोकांना जनजागृती करणं हे चुकीचं आहे का? माझ्यासारखे असंख्य माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, जे समाजासाठी झटतायत. मग ते बेरोजगार आहेत म्हणून झटतायत का? हे असं त्यांच्याकडून वक्तव्य अपेक्षित नव्हतं. तर यातून तरुण-तरुणींनी एक विचारात घ्यायचं आहे, की आज आपल्याला झुरळ उपमा दिलेली आहे. तर आपण स्वतः गांभीर्याने विचार केला पाहिजे, की देशाची व्यवस्था कुठे चाललेली आहे. तर मला वैयक्तिक दृष्टीने जे देशाचे पंतप्रधान अ, नरेंद्र मोदी असतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील, यांनी या वक्तव्याकडे लक्ष देऊन संबंधित न्यायमूर्ती आहेत, त्यांना योग्य ते त्यांना समज देणं गरजेचं आहे. असे वक्तव्य परत असं होता कामा नये आणि अशी देशातील तरुण-तरुणी हे बेरोजगार नाहीत. ते का त्यांना हौस नाही, की ते बेरोजगार राहावे. बेरोजगार राहण्याला कारणीभूत देशाची आपली अर्थव्यवस्था आहे. का ती पदं भरत नाहीत? इतके वर्षे स्पर्धा परीक्षेसाठी रात्रंदिवस 4-4, 5-5 वर्षे मुलं स्टडी करतात, तरी त्यांना ती पदं भेटत नाहीत. का अशी व्यवस्था केलेली नाही? प्रत्येक घरपती सरकारी कर्मचारी असावा. त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला शासकीय विभागात नोकरी मिळावी. असं का नाही? आज फॉरेनमध्ये जपानसारख्या देशात प्रत्येकी घरपती एक शासकीय कर्मचारी असतो. तो शिकलेला असू दे, न शिकलेला असू दे, त्याच्या कॅटेगरीनुसार त्याला शासकीय विभागात पद दिलं जातं. मग असं भारतात का नाही? मग बेरोजगार राहील. प्रत्येक घरपती जर शासकीय कर्मचाऱ्याची एक नोकरी दिली, तर ती झुरळ राहतील? तर ही किती गंभीर आहे म्हणजे ही शासनाची चुकी आहे. केंद्र शासनानेच याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे होतं. आज अशी वक्तव्य इतक्या मोठ्या लेव्हलला आणि ते पण न्याय व्यवस्थेला न्याय देणाऱ्या व्यक्तीकडूनच अशी वक्तव्य जर होत असतील, तर हे कितपत योग्य आहे, हे केंद्र शासनानं याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. आज मी माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी आज आपल्याशी बोलतोय. म्हणून मी सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये आपलं पद सांगितलं. मी सामाजिक कामं करत असतो. माझ्याकडनं जितकी होईल तेवढी मी करत असतो. माहिती अंतर्गत शासनाची जी काही आहे माहिती ती प्रस्थापित करत असतो. लोकांचे जितके प्रश्न आहेत थोडेफार ते वैयक्तिकदृष्ट्या सोडवत असतो. मी कधीही गाजावाजा असा करत नाही. कधीही सोशल मीडियावर माझं कामाचं कधी टाकत नाही. मी वैयक्तिक जितकं काम करतो मला समाधान असतं. त्यात मी समाधानी आहे. पण आता हे वक्तव्य माझ्या कानी पडलं 15 मे 2026 रोजी हे वक्तव्य झालं होतं. आज तागायत याचा निषेध होतोय. कॉकरोच जनता पार्टी म्हणून सुद्धा एक त्या वक्तव्या दिवशी एका पार्टीने जन्म दिला. जे बेरोजगार तरुण-तरुणी त्या पार्टीत इतक्या प्रमाणात येत आहेत. तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघा. कॉकरोच जनता पार्टी नावाची पार्टी सुद्धा एक निघाली. जवळ-जवळ 50,00,000 60,00,000 सभासद त्याचे झालेत. आज रोजी. आज तारीख आज तारखे 15 तारखेपासून ते आज रोजी जवळ-जवळ 50 ते 60,00,000 सभासद त्याचे झाले. म्हणजे एक वक्तव्य किती एक चिंगारी पूर्ण देशात किती आग भडकवू शकते, एक ठिणगी. ते याच्यातून दिसून येतं. जोक नाही. 50 ते 60,00,000 आणि अजून सुद्धा लोकं त्या पार्टीकडे जातायत. मुलं-मुली, असंख्य मुलं-मुली सभासद त्याचे होतायत.
तर हे वक्तव्य अतिशय चुकीचं होतं. ते नंतर म्हणाले, की बोगस डिग्र्या घेणारे, हे करणारे, सोशल मीडियावर येऊन हे करतात, ते करतात. असं कसं होईल? आपला वेळ कोण का घालवेल? आपला बहुमूल्य वेळ का घालवेल कोण? सामाजिक कामं का करेल? जो तो स्वतःच बेरोजगार आहे, तो वैयक्तिक का कामं करेल? याचा विचार जस्टिस साहेबांनी करायला पाहिजे होता. तर हे अत्यंत विधान गंभीर असं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तरुण-तरुणींनी या वक्तव्याचा तर त्यांच्या वैयक्तिक पातळीवर त्यांच्यानुसार शांतपणे निषेध हा केला पाहिजे. आणि अशी विधानं परत होणार नाहीत याच्याकडे आपले देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लक्ष घातलं पाहिजे, की असे न्यायाधीश असे वक्तव्य कसे काय करू शकतात? त्याचा आढावा त्यांनी घेतला पाहिजे. कारण न्याय देणारेच जर असं वक्तव्य करत असतील, तर न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणार तरी कसं आहे जनता? हे यातून त्यांना समजलं पाहिजे. तर दर्शक मला यातून एक सांगायचं आहे, की ही वक्तव्य खूप भयानक आहेत. बेरोजगारी अतिप्रमाणात वाढत आहेत. तरुण-तरुणी मुला-मुलींच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. भरपूर अशा गोष्टी होत आहेत. आणि काबाड कष्ट करून आई-वडील लहानाचं मोठं करतात. मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेत त्यांना शिकायला पाठवतात. भरघोस फीज देतात आणि शेवटी बेरोजगार हा टिळा अशी मोठमोठी वक्तव्य न्याय देणारेच करतात. मग बेरोजगार म्हणजे मुलांनी म्हणजे शिकायचं का नाही? हाच मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे याच्याकडे सरकारने, महाराष्ट्र सरकारने, आपले जे मुख्यमंत्री साहेब असतील, यांनी सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे अशा वक्तव्याचा आणि अशी वक्तव्य परत होणार नाहीत याच्या सूचना जे आपले वरती आहेत, मोदी साहेब असतील, द्रौपदी मुर्मू असतील, अशा यांनी या व्यक्तींनी न्यायमूर्तींना सांगितलं पाहिजे अशी वक्तव्य करू नका. कारण तरुण-तरुणीमध्ये आज रोजी प्रचंड असा राग आलाय. त्यांना झुरळी उपमा दिली. म्हणजे किती भयावह अवस्था आहे आणि झुरळच बोलले नाही, परजीवी सुद्धा हा सुद्धा शब्द त्यांनी शेवटी वापरला होता. सूर्यकांत जस्टिस सूर्यकांत यांनी. म्हणजे किती गंभीर असे शब्द त्यांनी वापरलेले. त्यांनी का वापरले? आता ते त्यांनाच माहिती. फक्त तरुणींना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही सावध राहा. येणारा काळ खूप भयानक असेल. बेरोजगारी प्रचंड वाढत आहे. मुलांना शासकीय नोकरी लागणे म्हणजे आज लॉटरी लागल्यासारखी अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे आता याच्या अर्थव्यवस्थेवर तरुणींनीच विचार करायचा आहे, की आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही आहे. एक मी माहिती अधिकार कार्यकर्ता आणि राष्ट्रीय ह्युमन राईट्सचा प्रेसिडेंट म्हणून मला सांगणं होतं. मी सांगितलेलं आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, मी बोलू शकतो, पण मी त्या सोशल मीडियावर असल्यामुळे मला काही बोलता येत नाही. त्यामुळे मी मार्मिकच बोललेलो आहे. त्यामुळे आपल्याला जे समजायचं आहे, तरुण-तरुणींनो आपण समजा. हे वक्तव्य खूप गांभीर्याने घेण्यासारखं आहे, एवढंच मला सांगायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याला काय शंका आहे, प्रश्न आहेत, मला कमेंट करून मला विचारू शकताय. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. इथं साईडला दिलेली जी घंटी आहे, त्या घंटीवर क्लिक करा आणि जी ऑलराउंडर हे YouTube चॅनल सबस्क्राईब होईल. अशाच नवनवीन माहिती, योजना आपल्यासमोर येणाऱ्या काळात मी देणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओसाठी परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.